नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आम्ही आलेलो आहोत गावाला, घरी आलेलो आहोत, गावच्या घरी. आणि आज आहे लग्न आहे गावामध्ये. चुलत भाऊ लागतो ना, चुलत भावाचं लग्न आहे आणि गावातच आहे. गावात म्हणजे गावामध्ये लग्न त्यांनी करायचं ठरवलं. मुंबईमध्ये राहतात ते ना, मुंबईमध्ये राहतात पण लग्न गावाला आहे. गावची मुलगी आहे. हां, तर त्याच्यासाठी आम्ही गावाला आलेलो आहोत आणि आता लग्नाला चाललो आहोत. तर आता संतोष गाडी आणायला गेला आहे. गाडी आणली का गाडीत बसून आम्ही तिकडे जाणार आहोत जिथे लग्न आहे तिथे. आणि यार बरं एवढं सगळं गेलं, बांगडीच नाही. चला चला मॅडम, बांगडीच आणायला विसरली. चला बाकी सगळं, आणि इव्हन मला गळ्यातलं पण घ्यायचं होतं संतोष, विसरली मी घ्यायला. चला आता घाई झालं तर काय घेणार, तर सुट्टी नाही होती. कसं बांगड्या तरी घ्यायलाच पाहिजे होते पण ते पण नाही घेतलं, विसरली. चला, हे बाकीचे निघाले काय? हे लोक पण येतात ना, कोण? हे सुजा वगैरे, आपण सुजा म्हणते, येतात काय? रुपाली वगैरे. ते ह्यांची गाडी आहे ना, कोणाची? संतोष, ते दुसरे ते घेऊन गेली ती गाडी. नाही, त्यांच्या गाडीतून ह्या पोरी येणार आहेत. येणार आहे? संतोष म्हणजे कोण? हा, पिंट्या ना, हा तो वरचा गुरवचा. हा, पिंट्याचा भाऊ आहे तो संतोष. त्यांना काय म्हणतात? ते पण गाडी चालवतात. ते संतोष त्यांचं नाव आहे का? पिंट्यांचा भाऊ आहे त्यांच्या तो. गाडीतून हे येणार आहेत. येणार आहेत? हो, ती गाडी गेली आहे म्हणजे तिथे सोडून मग येणार ते लोक. अरे बापरे, भरपूर आहे. चल मग तू चल. केसर चलिए. बाहेरून पण बाहेरूनच मेन पुसायची होती. मारूनच पुचली. चला, आमच्या सोबत अजून पण 1-2 गाड्या आहेत ज्या आत्ताच निघाल्यात. कारण तिथे पुढे थोडंसं चालत पण जायचंय. थोडस डोंगर असेल कदाचित, किंवा थोडंसं म्हणजे डोंगर सारखंच असेल ना, जंगल या डोंगर असं. गाव मध्ये आहे ना ते. असं गावागावातून चालत असेल तर एवढं काय हार्ड गावागावच आहे. पण जर गावागावातून नाही, एकच थोडंसं अंतर असेल चालायचं तर ठीक आहे. म्हणजे जास्त असेल तर मग, म्हणून मी म्हटलं की बाबा सोबतच जाऊया. म्हटलं हे लोक आहेत तर यांच्या सोबतच निघूया, म्हणजे मग कसं आपल्या सोबत पण होईल या लोकांची असं. हा बघा आमच्या गावाचा नजारा, मस्त सगळीकडून झाडं, म्हणजे असं पण झाडं असं का भीती वाटते. दोन्ही साईडला झाड आणि मधून रस्ता. आणि काल वादळ होतं त्याच्यामुळे काही ठिकाणी भरपूर होता, आंबे पडलेले आहेत. सकाळी किती छान वाटतं ना असं बघायला. रात्रीची भीती वाटते पण सकाळी मस्त वाटतं एकदम. इथे पण लग्न आहे आज, बऱ्याच ठिकाणी लग्न आहेत. आज तारीख आहे 10 तारीख आहे, 10 मे. म्हणून त्यांना इथे एक आंबा होता तिथे, बांधलेला आंबा. म्हणजे नाव होतं त्या आंब्याचं. ते नाव माहिती नाही मला, असं बोलायचे बांधलेला आंबा. इकडे 2 गाड्या आला तर मुश्किल होतं जरा ना. थोडासा मोठा रस्ता बनवायला पाहिजे होता. ते आतल्या गावागावातले रस्ते एवढेच, एक लाल डबा जाईल तेवढा जागा असते. लाल डबा हा म्हणजे एसटी का? लाल परी. हा लाल परी आहे ती आपली. आलो आहोत आम्ही आता राजापूर सिटी मध्ये. डेपो तिकडे खाली आहे ना? नाही, हा इथं डेपो आहे का? आणि आमचं थोडं गाडीचं काम निघालंय. काल सगळ्या त्या खड्ड्यांमधून गाडी आणली ना, तर आता सगळं गाडीचं काम निघालंय. टेन्शन आलंय त्याच्यामुळे. रिलॅक्स मध्ये बसलेलं घरी असताना झालं असतं तर काय एवढं नव्हतं. नेमकं आता लग्नाला जायच्या टायमामध्ये हे काम आलं. पटकन झालं म्हणजे झालं ते करून ना. तो ट्रेन निघाला खालच्या इंजिनच्या. खूपच काल खड्ड्यांमधून गाडी आणली. एक तर रात्र आणि त्यात ते खड्डे दिसत पण नव्हते ते खड्डे. गॅरेज कुठे आहे? तो काय म्हणाला, ब्रिजच्या खाली काय बोलला ना, ब्ल्यू. आबा कोण आहे? आबा
इथं बघूया. होऊ दे बाबा पटकन. ते काहीतरी स्क्रू बी तरी लावून दिला तर रिलॅक्स मध्ये जाऊ शकतो ना. काय म्हणाले ते? तिकडे पाटी आहे, तिकडे मेन रोडला आहे. का बघ पाटी गाडी आहे. तुला दिसतं ना. एक चॉकलेट खाल्लं कारण सकाळी लवकर म्हणजे लवकर नाही उठलो उशिरा, कारण काल एक तर रात्री झोप झाली नव्हती त्याच्यामुळे उठलो उशिरा. मग रेडी झालो आणि आता निघालो. म्हणून म्हटलं चॉकलेट तरी एक खाऊया म्हणून चॉकलेट खाल्ले. तू खाल्लं चॉकलेट? तुला देते? नाही खाल्लं. आम्ही तुला देते काढून. काय दाखवतोय? हे घे. स्क्रू कुठे लागणार? हा रे, हे पण करायला लागणार आहे आपल्याला. करायला लागणार आहे. ते अजून निघालं नाही म्हणून ठीक आहे. हवा आणि याचा खालचा तो ट्रे निघालेला. कुठं होते? याचा खालचं होतं ना ट्रे. हा असा ट्रे असतो याच्या खाली. हा. ते पूर्ण नट्स या लोकांनी ते काम आमचं लवकर पटकन करून दिलं. थँक्यू हा त्यासाठी. तू इथे काम करतो का? तू लहान आहे? किती वर्षाचा आहे? 19. अच्छा, शिकतो आहे तू? अच्छा. आणि जास्त नाही, आमचे 50च रुपये झालेत. मेहनत भरपूर केली त्यांनी आणि 50 रुपये. मी म्हटलं एवढे झाले? अवकाशात जातो थोडं. 50च रुपये झाले आहेत ना नक्की? हा, मी म्हटलं एवढी मेहनत करून 50 रुपये म्हणजे कमी वाटले एकदमच. थँक्यू सो मच. पण त्यांनी जी मेहनत केली त्याच्याप्रमाणे 50 रुपये खूपच कमी वाटलं. मी आधी ऐकलं 1500. म्हटलं हा 1500. नंतर बोललं 50. म्हटलं बरं काय बोलू, 50 रुपये एवढे झाले. मेहनतीप्रमाणे पैसे खूपच कमी वाटले मला ते. फायनली आमचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत लग्नाला जायला. तर असं पण लेट झालंय. चला आता बेल्ट लावून घेऊया. सुरुवात झालेली आहे पुढच्या प्रवासाची. माझ्या मोबाईल मध्ये. चला आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता आम्ही इथे आलेलो आहोत गुरुमाऊलीमध्ये. नाश्त्याचं म्हटलं काहीतरी घेऊया कारण आम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे त्याच्यामुळे. कारण सगळं घाईघाईत आम्ही रेडी झालो त्याच्यामुळे म्हटलं नाश्ता. संतोष गेला नाश्ता आणायला. म्हटलं काहीतरी आण. वडापाव तर आणच. आता आम्ही वडापाव आणायला सांगितलं कारण आम्हाला इथे आलं ना का वडापाव खायला खूप आवडतं. म्हणजे कोकणामध्ये आलं का वडापाव खायला खूप आवडतं कारण एक वेगळी चव पण असते वडापावची त्याच्यामुळे. खाऊन घ्या पटापट. संतोष फायनली घेऊन आलेला आहे वडापाव. गरम गरम. हा, वड्याचा वास काय सुंदर येतो रे. हा, आताच बनवून दिला ना. अरे तरी बनवून नाही दिला असा. काय वेगवेगळे दिले पाव आणि चटणी. हॉटेलमध्ये असंच देतात ना. मी गाडी घेते. गाडी कुठे घेतो? तिकडे थांबत नाही. हा बघा मस्त वडा काय इतका चांगला मस्त आहे. स्मेल पण एवढं छान. वड्याचा वास पण छान येतो आणि मस्त गरमागरम आहे. केसरला त्याची खायला घे का बाई. केसर गरम आहे थोडं सावकाश. चला आपल्याला लग्न काय करतोय? खात नाहीये आधी एक दे पटकन. मग खाऊन घे ना पहिला. चटणी कसली दिली? चटणी नाही लावलीस तरी माझ्याच चालेल. नाही पण सुकी आहे काय? सुकी तशी. तुला दाखवू याच्यात? नाही असेल तर टाक, नाही तर नको टाकू. टाकते थोडी थोडी. चल आपल्याला जायचंय. 12 वाजले येते. आता काय उशीर तर झालाच आहे. हा उशीर झाला म्हणून काय भूक लागली रे बाबा. भूक. लग्नाला अक्षर टाकलं तरी जायला पाहिजे ना. हो हो पोचू आपण. हा हा. गरम गरम खूप आहे संतोष. गरम हातालाच माझ्या चटका लागतोय त्याचा. मस्त आहे ना? दिसतो काय तो छान आहे. कसा आहे वडापाव माहिती नाही पण 6 वडापावचे 150 रुपये येतील. 150 रुपये 6 वडापाव ना. हा ना मस्त. टेस्टी आहे आणि इकडचं खरं छान असतं पण.
नाश्ता जेवण वगैरे पण इथे मिळतं मला वाटतं ना. थाली वगैरे असते मला वाटतं. टाइम लागणार. आम्ही थोडं केस म्हणत होती डोसा पाहिजे पण डोसाला टाइम नाही. वडापावला किती टाइम लागला ना. मस्त आहे पण वडापाव नक्की इथे वडापाव खा. गुरु माऊली बनवून नाही ठेवत. हां फ्रेश एकदम बनवून देतात गुरु माऊली. आणि त्याच्या मेन म्हणजे तिथे बसलात ना इतका सुंदर समोर सिनरी बघत बघत खायला मजा येते नक्कीच. हां इथे चार्जिंग पॉईंट पण दिलेला आहे गार्डनसाठी. आणि हे बघा इथे आहे गुरु माऊली लॉजिंग आणि हॉटेल आहे. छान आहे नाश्ता. आणि त्याच्यासमोर हा असा नजारा भेटेल तुम्हाला बघायला. आता आम्ही इथे ओनीला टर्न घेतलेला आहे आणि इथे चुना कोलवण गावाचं नाव आहे ना ते. त्याच्यामध्ये आम्ही जातो आहोत लग्नासाठी. आता इथे गाव आलेलं आहे पेंडखळे जे आमच्या गाव 10 किलोमीटर आहे. इथून 10 किलोमीटर वरती आहे. अच्छा म्हणजे लांब आहे. मग असेल जवळ तिथे म्हणून ते लोक बोलवते इथून शॉर्टकट आहे ना. त्या साईडने आपण इकडून आलो ना. त्या साईडने पण ते डोंगर भाग आहे. अच्छा अच्छा. आम्हाला वाटलं परत आम्ही फिरून आमच्याच गावात पोहोचतोय की काय. पेंडखळे तिथलं तर किलोमीटर आहे ना. हो ते नशीब पोहोचलो की काय. हा ना वाटलं अरे आपल्या गावात परत आपण चाल रिटर्न. कारण पेंडखळे आपल्या पुढचंच गाव आहे ना. जवळ आम्हाला जवळ आहे का पुढचंच गाव आहे आपल्या. 4 किलोमीटर आहे. म्हणजे त्याच्या आधी कोणतं अजून एक गाव येतं का. डायरेक्ट पेंडखळेच येतं ना आपल्या. सुना कोलवण 2.5 किलोमीटर दाखवलं आहे. म्हणजे आता लवकरच पोहोचू आम्ही. तिथे आतमध्ये कसं जायचंय माहिती नाही संतोष. ते माहिती पडेल गावात गेल्यानंतर का टेन्शन. ग्रामपंचायत चुना कोलवण आलेला आहे. शाळा चुना कोलवण. आता लग्न कुठे आहे विचारा. आणि चला लग्नाचा टायमिंग आलेला आहे. पोरं बसले ते बघ फणसामध्ये पोरं बसले. लग्न लागला अक्षता टाकून खरं झालो काय तुम्ही. इकडे तिथं हवत नाही गरम होता मला. याला गरम होता. भेटेल समजा. काय आलं काय चल ते तिथे ते बघ त्या फणसाच्या इथे. चल आता एवढे आली. केसर जमली ना. वैशू कुठे गेले. चल काय निघालं होतं. अरे ते इंजिनचा खालचा जो ट्रे असतो काय म्हणतो. बांधले होते परत खाली येणार आहे. मी रात्री 12 वाजता आलो. बाय बाय. हा
असू दे ना, हाय होतात कुठे अरे गाडीचं काम निघालं यार. मला तर सांगायचं ना, आपली गाडी दिली असती. बघा तुम्ही गाडीचं काम निघालं ते मग तू गेलो तर खाली पेट्रोलच्या इथे. आवाज देत होतो तुम्हाला होय घरी कधी सकाळी आवाज किती दिला एकान पण आवाज दिला किती आम्ही आतमध्ये असेल. मित्र तर रस्ता माहित आहे का केसर केसर जमली. येतं दमली चालून चालून थोडंसं चालली की जास्त नाही मी. पुन्हा जेवत नाही. चला तर निघूया. विचार होय. हे नवऱ्याचे आई वडील बरोबर ना. हो बरोबर. छान दिसत आहे आज. मी पहिल्यांदा बघितलं तुम्हाला एवढं तू काय बघितलं नाही. एवढं घातलेलं असं एवढं नटलेलं म्हणजे नटलेलं पहिल्यांदाच बघितलं मी. चला हा, चला. ते बघ गाडी नाही जात मला. गाडी तिथे खालचं निघालं काय गॅरेजमध्ये थांबावं लागलं. दमली चालून चालून. इथपर्यंत आलो नाही. अशी मी जमत नाही. असं चालू शकते मी. हम्म, तर चप्पल जरा उंच आहेत ना थोड्याशा उंच. हम्म. फ्लॅट चप्पल असेल किंवा ते बॉक्सवाली चप्पल त्याच्याने काय नाही वाटत चालायला. हम्म. केसर बघ पकडून पकडून चाल. आता प्लेन रस्ता आहे म्हणून चालते अशी होती. हम्म. ना आता कॉन्फिडन्स आला ना तिला चालेल. फोटो काढूया इथे. इथे इथे उभी राहा झाडाच्या इथे खाली. अगं इथे ये ना इथे इकडे आंब्याच्या झाडाच्या खाली. फोटो फोटो काढला. जा. फुलाला जर असं हा हा हा. इथे झाडं खूप छान आहेत. ऑरेंज पानं आहेत ना मला वाटायची की फुलं आहेत इथे. फुलं आहेत फुलं मस्त आहेत ना. मग नंतर याला ते कापूस सारखं बनतं. कापूस अच्छा हेच आहे ते कापूस बनतं ते. हे आहे. हो हे ऑरेंज वाले जे आहे झाड ते त्याला कापूस बनतं. बी येणार त्याच्यानंतर मग ते हे कापूस बनतं. अच्छा हे झाड बघ याच्यावरती किती माती जमली आहे का ह्याच्यावरती का नाही सुकलंय जळलंय ते. उन्हामुळे. नाही रे खाली काहीतरी जाळलं असं. अच्छा अच्छा म्हणून असं वाटत नाही खाली काही केलंय. हो हो केलेलं तर दिसतंय पण उन्हामुळे पण हे होतात ना झाडं कधी नाही ना. आता आम्ही लग्नावरून रिटर्न जायला निघालेलो आहोत. आम्ही जेवायला नाही थांबलो कारण आम्ही मगाशी तुम्ही बघितलं आम्ही वडापाव खाल्ला होता. कारण आम्हाला खूप भूक लागलेली त्याच्यामुळे आम्ही वडापाव खाल्ला होता. त्याच्यामुळे म्हटलं आता जेवायला होणार पण नव्हतं म्हणून आम्ही नाही जेवलो. माझं वाटलं चला घरी जाऊया रिटर्न. थोडं काम पण आहे जाता जाता घरी जाता जाता थोडंसं काम करायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हटलं चला आपण लवकर घरी निघूया. म्हणजे घरी पण लवकर जाता येईल. संध्याकाळी आराम लवकर करता येईल. संध्याकाळी म्हणजे झोपायला लवकर होईल. मग जर लवकर गेलो तर संध्याकाळचं जेवण लवकर बनवून जेवून लवकर झोपणार. कारण खूप दमलो आहोत आम्ही कालपासून. काल पूर्ण दिवसाचा प्रवास 14 तास प्रवास केला आपण काल. 14 नाही रे जास्त 8 9 10 11 12 13 14 15 16 तास प्रवास केला आम्ही. 16 तास. कारण भरपूर आम्हाला ट्रॅफिक भेटलं. ट्रॅफिक परत खड्डे लाईट नाही त्याच्यामुळे हळूहळू चालवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला घरी जाईपर्यंत 12:15 वाजलेच असं. त्याच्यामुळे आज लवकर आराम करायचा आहे आम्हाला. जवळ आलेले आहेत पिंगाने पावसाची ना. पाऊस पडणार म्हणून. अरे आज पाऊस नाही आला ना वहिनी. हवा होती मगाशी मला वाटतं ना. मंडप चांगला वाटला. चला
चालू झाला इकडे नको तिकडे चालू झाला झालं ना हा झालं चल आपण जाऊयात चप्पल काढायचे इकडे समोर इकडे चाललेला काकी आमचा काय बोलतो घरी 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 चाललेला आहे. नाही मी आहे अरे तू पण यायला पाहिजे तू फोटो काढायला एकच आला कपडे ते ब्लॉगिंग करत जातो इथनं आम्ही. हे आमचे छोटे गँग अशा प्रकारे अक्षलिगाम तुझे मनोगत व्यक्त करावे असे माझ्या अरे चालू आहे ना आता काकाला जाऊन दाखव. अक्षलिगामची गँग बघू शकता तुम्ही इथे. बंद कसं करायचं इकडनं. काल मग लग्नावरून आम्ही परत मग घरी आलो आम्ही, कारण आम्ही लवकर निघालो. आम्ही जेवायला नाही थांबलो, कारण आम्ही ऑलरेडी नाश्ता केला होता, पोट भरलेलं होतं त्यामुळे. मग घरी आलो. मग संध्याकाळी नवरा नवरी घरी आली गावामध्ये, तेव्हा त्यांचं रिसेप्शन असतं छोटंसं स्टेज बांधून असं, तर तिथे पण गेलो, त्यांना प्रेझेंट पॅकेट दिलं आणि मग रात्री घरी आलो. आणि एवढं दमलेलो होतो का लवकर झोप लागली, जेवलो आणि झोपलो. आणि आता सकाळी उठलो आहोत आणि आज पण आम्हाला कुठेतरी जायचं आहे, तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.